आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईच्या तापमानात अचानक वाढ, तर मुंबईतील तापमान सध्या 36 अंशांवर। मुंबईचा पारा चढाच राहण्याचाही अंदाज। पुण्यात पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर, अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा विस्कळीतच। नागरिकांचं थेट राज्य सरकारला साकडं। ईदच्या दिवशी बेस्टच्या जादा बसेस चालवण्यात येणार, तर 128 जास्तीच्या बसेस चालवण्याचा आराखडाही तयार। पुणे विभागाला मिळाल्या नवीन 40 लालपरी बसेस, तर स्वारगेट, शिवाजीनगर, इंदापूर आणि बारामती या 4 विभागांमध्ये प्रत्येकी 10 एसटी बसेस। उन्हाळी सुट्टीत प्रवाशांची सोय होणार। मुंबई महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार करत खंडणीची मागणी, तर 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। आरोपीने महिलेचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची दिली होती धमकी, तर 20 लाख रुपयांची खंडणी सुद्धा मागितली होती। आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी सुद्धा पुणे महापालिकेची करभरणा केंद्र सुरूच राहणार, तर नागरी सुविधा केंद्रांवर सकाळी 10 ते रात्री 7 वाजेपर्यंत कर भरता येणार। मुंबईतील रस्ते यापुढे दिवसातनं 2 वेळा स्वच्छ करण्यात येणार। प्रदूषण कमी करण्यासाठी दिवसातनं 2 वेळा रस्ते झाडण्याचा पालिका प्रशासनाचा विचार। पुणेकरांना आपल्या तक्रारी आठवड्यातनं 2 वेळा महापालिकेच्या आयुक्तांसमोर मांडण्यात येणार। तक्रारी करण्यासाठी आता महापालिकेत जाणाऱ्या नागरिकांना अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरं मिळत होती। पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरातील 2 स्मशानभूमींचं स्थलांतर केलं जाणार, तर या भागात महापालिकेकडून विकसन प्रकल्प नदीकाठी राबवण्यात येत आहेत।